जय लक्ष्मी माता. माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजपासून मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. सर्वांना या मार्गशीर्ष महिन्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. या महिन्यामध्ये भगवान विष्णू व माता लक्ष्मी यांच्या सेवा केल्या जातात. या महिन्यात प्रत्येकाने आपल्या घरामध्ये काहीतरी आध्यात्मिक ग्रंथ, पोथी वाचावी. पण या धावपळीच्या जगात शांत घरी थांबून बसून पोथी किंवा ग्रंथ वाचायला सगळ्यांकडे वेळ आहेच असे नाही. मग ऐकायला मिळालं तर उत्तम ना. म्हणूनच मी आजपासून आपल्या चॅनलवर श्री विष्णू पुराण ग्रंथ वाचन करणार आहे. तर सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा. चला तर मग सुरू करूयात. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री विष्णू पुराण प्रथम अंश. पराशर मुनींचा यज्ञ. श्री सूत मुनी म्हणाले, आपली दैनंदिन कर्मे उरकून जेव्हा श्रेष्ठ मुनी पराशर त्यांच्या आसनावर बसले तेव्हा मैत्रेय ऋषींनी विचारले, हे गुरुदेव, मी तुमच्याजवळ राहून सर्व वेद, वेदांगे, धर्मशास्त्रे यांचा अभ्यास केला. आज आपल्याच मुखातून मला हे जग कसे उत्पन्न झाले, त्याआधी काय काय होते आणि पुढे जगाचा अंत कसा होणार आहे, हे सर्व काही ऐकण्याची इच्छा आहे. ह्या सर्व गोष्टींचे ज्ञान मला होईल असे कृपा करून आपण करा. तेव्हा पराशर म्हणाले, हे धर्मज्ञ मैत्रिया, तू जुन्या गोष्टींची मला चांगली आठवण करून दिली आहेस. पितामह वशिष्ठ जे काही म्हणाले ते सर्व मला आता आठवत आहे. हे मैत्रेया, जेव्हा मला समजले की विश्वामित्र ऋषींनी प्रेरणा दिलेल्या राक्षसाने माझ्या पिताजींना खाऊन टाकले होते, त्यावेळी मला भयंकर राग आला. तेव्हा मी एक यज्ञ करायला सुरुवात केली. तो यज्ञ मी राक्षसांचा नाश करण्याकरिता केला होता. त्यामुळे त्या यज्ञाच्या प्रभावाने रोज शेकडो राक्षसांचे भस्म होत होते. अशा प्रकारे जेव्हा अनेक राक्षस मरण पावले तेव्हा वशिष्ठ आले. ते म्हणाले, हे वत्सा, जास्त राग चांगला नव्हे, म्हणून तुझा राग शांत कर. जे घडलं त्यात राक्षसांचा काहीच दोष नव्हता. तुझ्या पित्याचे प्रारब्धच तसे लिहिलेले होते. क्रोध तर मूर्ख लोक करतात, ज्ञानी लोक नव्हे. आणि कोणीच कोणाचा वध करीत नसतो, कारण जो तो त्याच्या पूर्वजन्मी केलेल्या कर्माची फळेच भोगत असतो. माणसाने मोठ्या परिश्रमाने केलेल्या यश व तपस्येचा साठा क्रोधामुळे सहजच नष्ट होतो. म्हणूनच ज्ञानाचे भंडार असलेल्या व मोक्ष मिळवण्याची इच्छा असलेल्या ऋषींनी रागाचा त्याग करावा. साधूचे भूषण क्षमा हेच होय. तेव्हा तुम्ही रागाच्या वश होऊ नकोस. निर्दोष निशाचर राक्षसांचा नाश करणे निरर्थक होय. आजोबांच्या या म्हणण्याप्रमाणे मी तो यज्ञ बंद केला. तेव्हा वसिष्ठ ऋषी माझ्यावर अत्यंत प्रसन्न झाले. दरम्यान तेथे ब्रह्मदेवाचे पुत्र पुलस्त्य आले. आजोबांनी त्यांना अर्धे दिले आणि बसावयास आसन दिले. तेव्हा पुलस्त्य मला म्हणाले, अत्यंत वैर असूनही तू वशिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे राक्षसांना क्षमा केलीस. म्हणूनच रागात असूनही तू माझ्या वंशाचा समूळ नाश केला नाहीस. त्यामुळे मी तुला वर देतो. तुला सर्व शास्त्रज्ञांचे ज्ञान होईल. तू पुराणांनी रचना करशील. देवता व परमार्थ तत्व जाणशील. तसेच प्रवृत्ती व निवृत्ती मूळ असणाऱ्या धर्मांमध्ये तुझी बुद्धी निर्मळ आणि असंदिग्ध होईल. वसिष्ठ म्हणाले, पुलस्त्य जे म्हणाले आहे ते खरे होईल. हे मैत्रेया, अशा प्रकारे वसिष्ठ आणि पुलस्त्य यांनी पूर्वी जे सांगितले होते ते सर्व माझ्या प्रश्नाने मला आठवले आहे. त्याप्रमाणे मी तुला हवी असलेली पुराणसहित पूर्णपणे सांगतो. तूही ती संपूर्ण ऐक. विश्वाचा जन्म. पराशर म्हणाले, हे सर्व जग विष्णूपासूनच उत्पन्न झाले आहे. विश्वाची स्थिती व संयम यांचा विष्णूच करता होय. हे जग विष्णूतच स्थित आहे. किंबहुना विश्व विष्णुरूपच आहे. अविकार, शुद्ध, तिन्ही काळात नाश न होणारे, सर्व विजयी विष्णूच हरी, हिरण्यगर्भ, ब्रह्मदेव आणि शंकर या नावांनी प्रसिद्ध आहेत. त्या सृष्टीच्या स्थिती व विनाश करणाऱ्या वासुदेवाला नमस्कार असो. एक आणि अनेक स्वरूपे असलेल्या स्थूल, सूक्ष्म, कार्यकारण, मुक्तिदात्या विष्णूला नमस्कार असो. ह्या जगाचा आधार असलेल्या सूक्ष्मातील सूक्ष्म, सर्व प्राण्यांमध्ये राहणाऱ्या अक्षर ज्ञानस्वरूप, वास्तवात अत्यंत निर्मळ असून देखील स्थूल स्वरूपात भास होणाऱ्या, कालस्वरूप, न जन्मणाऱ्या, अक्षय, जगाचा ईश्वर असलेल्या अशा त्या विष्णूला प्रणाम करून मी कथाभाग सांगतो. हा कथाभाग ब्रह्मदेवाने दक्ष आदी मुनींना सांगितला होता. दक्षाने ही कथा नर्मदा नदीच्या किनारी पुरुकुस राजाला सांगितली. पुरुकुसाने सारस्वताला सांगितली आणि सारस्वताकडून ती कथा मी ऐकली. परमाच्या परम आत्म्यात असलेल्या परमात्मा हा रूप, वर्णन, निर्देश, अपक्ष,
विनाश, परिणाम, बुद्धी, जन्म या गोष्टींच्या खेरीज असतो. त्यांच्याविषयी एवढंच सांगता येईल की तो सदा असतो. तो सर्व जगाला व्यापून आहे आणि त्याच्यातच सगळे जग जगते म्हणजेच वास करते, म्हणून त्याला वासुदेव म्हणतात. हे विद्वान, परब्रह्माचे पहिले रूप पुरुष होय, दुसरे व्यक्त, तिसरे अव्यक्त, चौथे काल होय. अशा 4 रूपांमध्ये तो राहतो. त्याचा अनुभव ज्ञानी लोक घेतात. या रूपामधूनच तो विश्वात घडणाऱ्या घडामोडींचे कारण घडतो. या विष्णूचे निरनिराळ्या रूपात प्रकट होणे म्हणजे लहान मुले खेळतात तसेच होय. सृष्टीच्या जन्माआधी तसेच प्रलयानंतर सगळीकडे हेच एक तत्व व्यापून असते. ज्ञानी लोक या तत्वाचे वर्णन करताना म्हणतात, प्रलयकाळी दिवस रात्र, आकाश भूमी, अंधार उजेड असे काहीच नव्हते. त्यावेळी केवळ प्रधान आणि पुरुष फक्त ब्रह्मच होते. हे विद्वान, ही 2 रूपे विष्णूचेच भेद होत. ही दोन्ही रूपेच सृष्टीचा आरंभ होतो तेव्हा वेगवेगळी होतात आणि प्रलयकाळी अव्यक्त स्वरूपात विलीन होतात. महाप्रलयाच्या वेळी सर्व विश्व प्रकृतीत विलीन होते, म्हणून त्यास प्राकृत प्रलय म्हणतात. कालस्वरूप भगवंत मात्र जन्म व मृत्यूरहित असतात. त्यामुळे सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय या गोष्टी प्रवाहाप्रमाणे एकामागून एक होत राहतात. हे मैत्रेया, सृष्टीच्या प्रलयाच्या वेळी सत्व, रज, तम हे गुण निष्क्रिय होतात. त्यावेळेस भगवान विष्णू कालस्वरूप झालेले असतात. नंतर जेव्हा सृष्टीची निर्मिती होण्याची वेळ येते तेव्हा ब्रह्मस्वरूप परमात्मा परमेश्वर स्वतःच्या इच्छेनुसार परिणामी पुरुषात प्रवेश करतो आणि त्यांना सृष्टी निर्माण करण्याचे प्रेरणा देतो. पण या कार्यात परमेश्वराची काहीच क्रियाशीलता नसते. सुवासामुळे मनामध्ये चंचलता निर्माण होते, तितकी देखील क्रियाशीलता परमेश्वराच्या मनात उत्पन्न होत नाही. त्यावेळी त्या पुरुषाच्या द्वारा गुण साम्य असलेले गुणव्यंजन निर्माण होते. हेच महत्त्व तत्व होय. हे महत्त्व 3 प्रकारे असते, सात्विक, राजस आणि तामस. हे सर्वत्र व्यापून असते. त्यामुळे 3 प्रकारचे अहंकार तत्व निर्माण होते. म्हणून भूत, इंद्रिय आणि देवता उद्भवतात. तामस अहंकार क्षुभित होऊन शरीर सम्मुख होतो. त्यामुळे शब्द तन्मात्रा निर्माण होतात. या शब्द तन्मात्रेपासून शब्द गुण असलेल्या आकाशाची सृष्टी निर्माण होते. आकाशापासून स्पर्श तन्मात्रा आणि स्पर्श गुण प्रधान वायू निर्माण होते. जलापासून गंधमात्रा आणि पृथ्वी निर्माण होते. तिचा विशेष गुण गंध होय. अशा प्रकारे निर्माण झालेल्या या पंचमहाभूतांमध्ये शब्द आदी मात्रा असतात. त्यांना तन्मात्रा म्हणतात. या सर्व तन्मात्रांना अविशेष मानले जाते, म्हणजेच त्यांना शांत, भयंकर, मूढ ही विशेषणे लावली जात नाहीत. केवळ तामस अहंकारामुळे सर्व प्राणीमात्रांची निर्मिती होते. अशा रीतीने 10 इंद्रिय म्हणजे तेजस किंवा राजस अहंकारापासून निर्माण झालेली मानतात. त्वचा, कान, डोळे, जीभ, नाक ही 5 ज्ञानेंद्रिय होत, कारण त्यांना ग्रहण करण्याची इच्छा व बुद्धी असते. हात, पाय, जीभ, गुदद्वार आणि लिंग ही 5 कामेंद्रिय होत, कारण बोलणे वगैरे त्यांचे कार्य असतात. अशा प्रकारे ही 10 इंद्रिय असतात. 11वे इंद्रिय मन आहे. चंद्र, ब्रह्म, रुद्र अशा मनाच्या देवता आहेत. हे ब्रह्मन, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी ही 5 तत्वे अनेक शब्द गुणांनी युक्त असतात. त्यांना शांत, भयंकर, मूढ अशी विशेषणे लावता येतात. म्हणूनच त्यांना विशेष म्हणता येते. त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती असतात. त्या एकमेकीत मिसळल्याशिवाय सृष्टीची रचना करू शकत नाहीत. म्हणून एक दुसऱ्याशी मिळून एकलक्ष असलेले होऊन पुरुषाने युक्त होऊन त्यांनी ब्रह्मांड निर्माण केले. हे ब्रह्म अंड पाण्याच्या बुडबुड्याप्रमाणे गोल आकाराचे होते. पंचमहाभूतांच्या साहाय्याने ते क्रमाक्रमाने वाढत होते. अव्यक्त रूप विश्वपती विष्णू व्यक्त रूप घेऊन त्या अंड्यात राहू लागला. सुमेरू पर्वत म्हणजेच तेथे गर्भाशय होते. ह्या गर्भरूपी अंड्याच्या वेष्टनात अन्य पर्वतांचे आवरण होते आणि सगळे समुद्र त्यामधील गर्भ उदक होते. या अंड्यातूनच पुढे सर्व पर्वत, बेटे, समुद्र, देव, असुर, मानव निर्माण झाले. त्यावरच पंचमहाभूते आणि महतत्व वेढलेले होते. महतत्वाबाहेर अव्यक्त ब्रह्म वेढलेले होते. अशा रीतीने त्या ब्रह्मांडाबाहेर 7 आवरणे होती. ती आवरणे नारळाच्या वरील सालाप्रमाणे होती. विश्वेश्वर भगवान रजोगुणांचे अवलंब करून स्वतः ब्रह्मदेव बनले. त्याने सृष्टी निर्माण केली. सत्वगुणाचे अवलंबन करून विष्णुरूपात त्याने सृष्टीचे पालन केले. जेव्हा कल्प संपते तेव्हा तमोगुणाचे अवलोकन करून भगवान अतिशय भयंकर
स्वरूप घेतात आणि सर्व प्राणीमात्रांचा नाश करतात. हे सर्व प्राणी त्यांच्या पोटात जातात आणि जग म्हणजे एक समुद्र बनतो. त्यावेळीच त्या समुद्रात शेषावर भगवान झोपतात. ते जेव्हा जागे होतात तेव्हा पुन्हा ब्रह्मदेवाचे रूप घेऊन ते पुन्हा सृष्टी निर्माण करतात. अशा रीतीने भगवान जनार्दन ब्रह्मदेवाच्या रूपात स्वतःला निर्माण करतात, विष्णूच्या रूपात स्वतःचे पालन करतात व रुद्राच्या रूपात स्वतःचा संहार करतात. कारण पृथ्वी, जल, तेज, वायू, आकाश, सर्व इंद्रिय व अंतःकरण यांनी युक्त असलेले हे विश्व म्हणजे त्या भगवंताचेच विस्तृत रूप आहे. म्हणूनच भगवान विष्णू वरिष्ठ, वरद आणि वरण्य मानले जातात. कालाचे स्वरूप. मैत्रेयांनी विचारल्याप्रमाणे पराशय सांगत होते. ज्याप्रमाणे सर्व भावरूप पदार्थांची शक्ती तर्काशिवाय मानली जाते, त्याचप्रमाणे अग्नीत उष्णता असणे हा त्याचा स्वभाव धर्म आहे. त्याप्रमाणे नारायणापासून ब्रह्मदेव निर्माण होणे हे एक विचार स्वरूप आहे. ब्रह्मदेवाचे आयुष्य 100 वर्षे असते, तर परवर्षांचा निम्मा भाग परार्ध म्हटला आहे. आता कालाची परिमाणे कशी आहेत ते सांगतो. आपण प्राणीमात्रांची 15 निमिषे म्हणजेच 1 काष्टा एवढा काल असतो. 30 काष्टा म्हणजे 1 कला, 30 कला म्हणजे 1 घडी आणि 2 घडींचा 1 मुहूर्त होतो. 30 मुहूर्त म्हणजे 1 रात्र आणि 1 दिवस होतो. अशा 30 अहोरात्री म्हणजे 1 महिना होतो. एका महिन्यात 2 पक्ष असतात. 6 महिन्यांचे 1 अयन होते. 2 अयनांचे 1 वर्ष होते. म्हणजेच दक्षिणायन व उत्तरायण हे मिळून मनुष्याचे वर्ष होते. दक्षिणायनात देवतांची रात्र असते आणि उत्तरायण म्हणजेच देवतांचा दिवस मानला जातो. देवतांच्या परिमाणाप्रमाणे 12,000 वर्षाचे 1 युग होते. सत्य, त्रेता, द्वापर, कली अशी ही 4 युगे होत. 4ही युगे 1,000 हजार वेळा होऊन गेली की ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. म्हणून ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 मनु होतात. प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी, देवता, इंद्र, मुनी, त्यांचे पुत्र, राजे असे सर्व भिन्न असतात. एक मन्वंतर म्हणजे माणसांच्या भाषेत 30,68,20,000 वर्षे एवढा काल होय. ब्रह्मदेवाची रात्र झाली की प्रलय होतो. तेव्हा तिन्ही लोक एकरूप होतात. नारायण स्वरूप ब्रह्मदेव शेषशय्येवर झोपतो. त्यांची रात्र संपते तेव्हा तो जागे होतात आणि त्यानंतर दुसरा ब्रह्मदेव होतो. हे मैत्रेया, ह्यावेळी ब्रह्मदेवाचे 1 परार्ध घडून गेले आहे. पद्म महाकल्प पूर्ण झाले आहे. हे दुसऱ्या परार्धातले वराह कल्प चालू आहे. पृथ्वीचा आकार. मैत्रेय म्हणाले, हे महामने, ह्या नारायण नावाच्या ब्रह्मदेवाने कल्प सुरू होण्याच्या पूर्वी सृष्टी कशी निर्माण केली ते सांगा. पराशर म्हणाले, प्रजापतींचे पती भगवान नारायण यांनी सृष्टी निर्माण कशी केली ते ऐक. पूर्वीचे कल्प संपले, त्यानंतर आलेली रात्र संपली, तेव्हा झोपलेले विष्णू जागे झाले. त्यांनी सतयुक्त होऊन शून्य अवस्थेत असलेला ब्रह्मलोक पाहिला. ते नारायण पर अंचित्य, सर्वश्रेष्ठ, सर्वांचे प्रभू, अनादि आदी सर्व संभव समजले जातात. जगाची उत्पत्ती लय करणाऱ्या त्या प्रभूंच्या संबंधी पंडित म्हणतात की नार म्हणजे जलतत्वांपासून निर्माण होणारी गोष्ट. यापासून उत्पन्न झालेले अयन म्हणजे घर, ज्याचे आहे तो नारायण म्हणून ओळखावा. अशा त्या नारायणाने जलमय असलेली पृथ्वी पाहून तिचा उद्धार करावयाची इच्छा केली. त्याने वराह अवतार घेतला आणि त्या पाण्यात प्रवेश केला. तेव्हा वसुंधरा देवीने त्यांना पाताळात आलेले पाहून प्रणाम केला. त्या पृथ्वीने त्यांची स्तुती केली आणि ती म्हणाली, गेल्या वेळी जसा तुम्ही माझा उद्धार केला होता तसेच आताही तुम्ही मला पाताळातून वर काढा. सर्व काही आपले स्वरूप आहे, त्याप्रमाणे मीही आपल्यातून प्रगट झाले असून आपलाच आधार मला आहे. आपणच मला बनवले आहे आणि मी आपलीच आश्रित आहे. म्हणूनच हे माधवा, लोक मला माधवी म्हणतात. पराशय म्हणले, अशा रीतीने पृथ्वीने स्तुती केल्यावर धरणीवर विष्णू गर्जना करू लागले. आपल्या सुळावर त्यांनी पृथ्वीला उचलले आणि ते पाताळातून वर आले. पृथ्वी धारण करून पाण्याने भिजलेले ते महावराह विष्णू होते. त्यांच्या शरीराचा आश्रय मुनींनी घेतला. महावरांची स्तुती करून ते म्हणाले, हे नाथ, आपल्या दातांच्या टोकावर ठेवलेले ते भूमंडल महाराजांच्या दाताला चिकटलेल्या कमलपत्रासारखे दिसत आहे. हे अतुल प्रभावा, पृथ्वी व आकाशाच्या दरम्यान अंतरिक्षामध्ये तुमचे हे शरीर व्यापून राहिले आहे. हा आपलाच महिमा आहे. आपण ज्ञानात्मक असून आपल्या ज्या मूर्तीचे दर्शन आम्हाला घडते ते आपले ज्ञानमय रूप आहे. ज्ञानरहित व्यक्ती मात्र इहलोकाकडे भौतिक दृष्टीनेच पाहतो. ज्यांची बुद्धी कच्ची आहे तो ह्या ज्ञानरूप विश्वाचे स्थूलरूप पाहतात
आणि ते संसार सागरात बुडून राहतात. अशा या विश्वाच्या आत्मा जगातील प्राणीमात्रांना राहण्यासाठी या पृथ्वीचा तुम्ही उद्धार करा आणि आम्हाला सुखी करा. आपण या जगाचे उपकार करते व्हा. पराशर म्हणाले, अशा रीतीने ऋषींनी त्या परमात्म्याची स्तुती केल्यावर त्या धरणीधराने त्वरेने जमीन वर उचलली होती. त्याने महासमुद्र हटवला होता. त्यामुळे एखाद्या मोठ्या होडीप्रमाणे पृथ्वी पाण्यावर तरंगू लागली. त्यानंतर परमात्म्याने सर्व पर्वत, नद्या, द्वीपे पूर्वीप्रमाणे आपापल्या जागेवर स्थापन केले. समस्त लोकांची कल्पना केली. रजोगुणांनी युक्त असलेल्या ब्रह्मदेवाने त्यानंतर सृष्टी रचना सुरू केली. ते सृष्टी रचनेत केवळ एक निमित्त मात्र होते, कारण सर्व वस्तूंच्या रचनेत परमेश्वराची शक्तीच मुख्य कारण असते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आजच्या पुरते इतकेच. आज इथेच थांबते. तुम्हाला हे कसे वाटले ते मला नक्की सांगा. आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला यानंतर कोणते पुराण ऐकायला आवडेल हेही मला कमेंट करून नक्की सांगा.